संगीत संयोजक जर तुम्ही पाहिले तर अंश हरिणखेडे आलेले आहेत. त्याचमुळे तुम्हाला आता वेगवेगळी गाणी ऐकायला मिळतील. थोडा आश्चर्याचा कडू धक्का सुद्धा मिळू शकतो. तयार राहा त्यासाठी. कडा लागते. क्षेत्ररक्षक गलीमध्ये उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू फेकण्याचा निर्णय सुरुवातीला घेतला होता, परंतु त्यानंतर समजलं की बॅकअप थोडंसं दूर आहे आणि त्याचमुळे लगेचच थांबलंय. अनुभवाचा योग्य वापर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर तुम्हाला करता आला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु त्यांचे परिणाम फार मोठे होतात क्रिकेटमध्ये शुभम, आणि त्याचमुळे त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे वळवता आल्या पाहिजेत. लाईव्ह स्क्रीन ऑपरेटर, मेगा स्क्रीन ऑपरेटर, लाईव्ह ॲक्शन्स तुम्हाला मेगा स्क्रीनवर द्यायचे आहेत. वाट बघू नका आता कसलीही. यस, धन्यवाद. एकच बटन दाबायचं असतं, परंतु त्यासाठी सुद्धा सूचनेची वाट बघावी लागते. हा सुद्धा विरोधाभास आहे, हरकत नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. ऑन साईडला चांगले आहेत बॅटर. पुढे सरकले. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. अधिकची ताकद वापरायची होती. ज्या पद्धतीने तलवार फिरते त्या पद्धतीने बॅट फिरवण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने घेतला होता, परंतु चेंडूला जी उसळी मिळाली ती अँटिसिपेट करता आली नव्हती. हेमंत गहूकर, हेमंत गहूकरच्या विरोधात ऑन ड्राईव्हचा चांगला फटका. विकी भुतेचा एक टप्पा घेतला. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला, फेकी होईल. फक्त एकच धाव मिळत असताना आपण बघत आहोत. चेंडू समोर ठेवला होता, ड्रायव्हिंग लेंथला होता, पायवर होता, तिथे उचलून मारला होता. ऑन साईडला त्याची प्लेसमेंट केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करता आलं नाही. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये तुमच्याकडे षटकार खेळणाऱ्यांपेक्षा चौकार खेळणारे फलंदाज अधिक हवेत असं म्हटलं जातं. लागोपाठचे 3 षटकारांसाठी लल्लाभाई यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज. कॅश प्राइज आता शेअर मार्केट ज्या पद्धतीने वधारतं त्या पद्धतीने वधारलेलं आहे. लल्लाभाईंचं एटीएम खुलं झालेलं आहे. 2000 रुपयांचं कॅश प्राइज 3 षटकार खेळणाऱ्या फलंदाजासाठी इथे त्याने अनाऊन्स केलेलं आहे. या अगोदर जेव्हा जेव्हा लल्लाभाईंनी कॅश प्राइजेस अनाऊन्स केले तेव्हा त्यांनी ती दिलेत सुद्धा. त्यामुळे मग आपण पुन्हा पुन्हा ते सांगायला हरकत नाही. अनेक स्पर्धांमध्ये अजय सर, मी महाराष्ट्रभर फिरत असतो समालोचनासाठी. कधी कधी कॅश प्राइजेसचं जे अनाउन्समेंट आहे ना, ते फक्त अनाउन्समेंट म्हणूनच राहतं. लावणारे ते कॅश प्राइज देत नाही त्या खेळाडूला. 1-2दा तर मी सामना संपल्यानंतर त्या माणसांना बोलावून घेतलं होतं. हा करावं लागतं, कारण या पद्धतीने तुमच्याच नावाचा उल्लेख करण्यासाठी समालोचक तिथे नसतात. मैदानाच्या आतमध्ये काय घडतं ते प्रेक्षकापर्यंत पोहोचवायचं असतं. परंतु लल्लाभाई सारखी माणसं आहेत, अनाउन्समेंट झाली रे झाली की ते तयार असतात दुसऱ्या क्षणापासून. दूरवरच्या टोकाकडून अत्यंत घातक गोलंदाज, डेंजरस कस्टमर गजानन तित्तरमारे, परंतु यावेळेस त्यांच्या चेंडूवर इथे चांगला फटका खेळताना फलंदाजाला आपण बघतो. फुलटॉस करून बसले होते गजानन आणि पहिल्या चेंडूवर इथे सुरुवात चांगली मिळते फलंदाजाला. एका टप्प्यानिशी चेंडू सीमा पार, चौकार. प्रेक्षकांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. प्रेक्षक अत्यंत आनंदी मुद्रेने या स्पर्धेबरोबर जोडले जात आहेत. लक्झरी बार्बरियनचं दुसरं नाव जर तुम्हाला ठेवायचं असेल तर त्यांचं दुसरं नाव कल्ला असं ठेवावं लागेल. गजानन तित्तरमारे आणि विकी भुते एकाच मैदानामध्ये सराव करतात, त्याचमुळे आता हे बॅटल इंटरेस्टिंग आहे. समोर खेळतात क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस, ग्रेट फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. कारण लक्झरी बार्बरियन मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतर एक वेगळी ऊर्जा त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि मैदानातून बाहेर असल्यानंतर सुद्धा त्यांचा आवाज, त्यांच्या शिट्ट्या, त्यांचे भोपू आपल्यापर्यंत पोहोचतात. स्टार्किंगला बॅटर श्रेयस तेलरांदे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी श्रेयस तेलरांदेची आपण पाहिलेली आहे. ऑन साईडला फटका खेळतात, चांगली प्लेसमेंट आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित होते त्यांच्या डोक्यावरून. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा टिपिकल फटका, हा चौकार.
परोपकारार्थम इदम शरीरम. परोपकार हा चांगला संदेश देत असतात. ह्या सगळ्या गोष्टी, नदी दुसऱ्यांसाठी वाहत असते, वृक्ष दुसऱ्यांसाठी फळ देत असतात, त्याचबरोबर गाय सुद्धा दुसऱ्यांसाठी दूध देत असते असं म्हटलं जातं. आणि माणसाला मानवी जीवनामध्ये सुद्धा थोडाफार परोपकार, थोडी माणुसकी दाखवावी लागते किंवा दाखवता आली पाहिजे. परोपकारार्थम इदम शरीरम, आपलं शरीर त्यासाठी आहे असं म्हणतात. या स्पर्धेचा विचार केला तर मुख्य आयोजकांचा सन्माननीय सचिनजी अग्नोत्री साहेब, त्याचबरोबर वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशनचे सगळे सदस्य यांनी हा मंच इथे सगळ्यांसाठी दिलेला आहे खुला करून. आणि अत्यंत मोठं काम या वर्धा क्रिकेटला प्रगल्भ करण्यामध्ये त्यांनी केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या प्रयत्नासाठी आपण त्यांचं कौतुक तर केलेलंच आहे. ऑनसाईडला फटका काय आहेत, सातत्याने वन डायमेन्शनल बॅटिंग ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाच्या वतीने केला जात असताना आपण बघतो. ॲटिट्यूड महत्वाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर फलंदाजांचा जो ॲटिट्यूड आहे त्यातून बऱ्याच काही गोष्टी समजतात. इंटेंट तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. सेकंड स्पेल मध्ये हेमंत गौकर आतापर्यंत चांगले बाटले लेन बॉलचा चांगला वापर करत असताना हेमंतला आपण आतापर्यंत पाहिलेला आहे. हा चांगला चेंडू त्यांच्या वतीने फेकण्यात आलेला आपण बघतो. tenniscricket.in च्या फॉलोअर संदर्भात या अगोदर अमन सरांनी तुमच्यापर्यंत माहिती दिलेलीच आहे. किती फॉलोअर्स आहेत. उजव्या बाहेर फुललेंचा चेंडू होता. मग ते युट्यूबवरचे असोत अथवा इन्स्टावरचे असोत, फार मोठी संख्या आहे त्यांच्याकडे. आणि ही स्पर्धा तितक्या लोकांपर्यंत पोहोचत आहे ते सुद्धा तितकंच खरं. आडव्या बॅटने मोठा प्रहार करायचा होता. थोडे टेंटेटिव्ह वाटलेले आहेत आतापर्यंत बॅटर. ज्या पद्धतीने या अगोदर या स्पर्धेमध्ये बॅटिंग केलेली आहे बॅटर विकी भुतेने, त्या टच मध्ये तर पाहायला मिळालेले नाहीत. 2 चौकार जरूर खेळलेले आहेत. फुलटॉसर एक चौकार खेळला होता विकी भुतेने ऑनसाइडला. थांबले आणि त्यानंतर कव्हरच्या दिशेने ऑन द राईस फटका खेळतात. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 टप्प्यादिशी चेंडू अडवतात. 1 धाव फक्त मिळेल, त्यापेक्षा अधिक काही नसेल. एकेरी धावफलकाला पुढे घेऊन जात आहे आणि आपण बघतो शेवटचा चेंडू फेकण्यासाठी तयार होत आहेत हेमंत गौकर. धावा आतापर्यंत बनलेले 28. ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली पैकी एकच धाव मिळते. आणि ह्या एकेरी धावे बरोबर ह्या चेंडू बरोबर षटक संपली. 3 धावफलक प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचं जाऊन पोहोचलेला आहे 29 विदाउट लॉस.
या अगोदर अनेकदा आपण त्या संदर्भात इथे चर्चा केलेली आहे की या स्पर्धेचं एक वेगळं रूप, देखणं रूप, विलोभनीय रूप, लोभसवाणं रूप आपण या स्पर्धेच्या निमित्ताने इथे अनुभवत आहात आणि त्याचं सगळं श्रेय निश्चितच सन्माननीय सचिनजी अग्निहोत्री साहेब आणि त्यांच्या सगळ्या टीमला जातं. त्याचबरोबर वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशनच्या टीमला निश्चितच जातं. महेश भाऊ आणि त्यांचे सगळे सहकारी अनेक वेगवेगळ्या संकल्पना या स्पर्धेमध्ये यावेळेस इथे इन्क्लूड केलेल्या आपण पाहिलेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला फार मोठी मेगा स्क्रीन पाहायला मिळते. मैदानाच्या आतमधील लाईव्ह ऍक्शन्स मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण कव्हर करतो तिथे मेगा स्क्रीनचा अभाव असतो, परंतु इथे ती कमतरता भासत नाही. त्याचबरोबर एलईडी बाउंड्री वॉल्स सुद्धा तुम्हाला तिकडे पाहायला मिळतात, जिकडे अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे वेगवेगळे जे कॉलेजेस आहेत, स्कूल्स आहेत, सगळ्या डिपार्टमेंट विषयी तुम्हाला इथे माहिती मिळते. त्यांच्याही ऍड तिकडे सुरू आहेत. पर्पजफुली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथं बॅटरच्या वतीने केला जात आहे. थोडे ऑफ कलर पाहायला मिळालेले आहेत. बॅटर विकी भुते ज्या पद्धतीने खेळतात त्या पद्धतीचा खेळ आतापर्यंत करता आला नाही. अडखळत खेळत आहेत. काट्यांनी भरलेल्या वाटा विकी भुतेच्या समोर आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मागे येतो. वेळ विरोधात असल्यावर असंच होतं, परंतु आता क्षेत्ररक्षकाने थोडी माणुसकी तिकडे दाखवली होती आणि त्यातून एक धाव पूर्ण करण्याची संधी. मला असं वाटतं आता श्रेयस तेलरांदे आता स्ट्रायकिंग एंडला येतील. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये आपण पाहिलं सन्मान्य सचिनजी अग्निहोत्री साहेब, त्याचबरोबर फार मोठ्या संख्येने बहुसंख्येने मान्यवर दाखल झाले होते. कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, राजकीय अनेक क्षेत्रातील मान्यवर तिकडे होते. म्युझिकल ग्रुप बंटीभाई जॉन अँड कंपॅनियन्स. अनसर्टनिटी कॉरिडॉरचा वापर फलंदाजाच्या हिटिंग झोन पासून ठेवायचा आहे. दुसरे मोल्ले में गेंद कर दी गौरान ढगेने, परंतु इथे बॅटरला रीच करता आलं नव्हतं. हा फटका खूप मोठा आहे, खूप उंच निघाला. आबाची उंची मोजण्यासाठी चेंडू निघालाय, परंतु आता तो विसावतो येऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. त्याचमुळे इतका मोठा प्रयत्न केला होता बॅटर श्रेयस तेलरांदेने, त्या प्रयत्नामधून त्याला यश मिळत नाही. चेंडूने उंचीच गाठली, लांबी गाठता आली नाही. फिल्डरने टिपला झेल आणि त्याचमुळे फलंदाज श्रेयस तेलरांदेचा संपला खेळ. थँक्स अ लॉट हंश हरिणखेडे. चांगलं संगीत तुम्ही ऐकवत आहात प्रेक्षकांना. अशीच वेगवेगळी गीतं प्रेक्षकांना ऐकावा, मनोरंजन करा आपण संगीतामधून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण बघतो प्रफुल्ल लोखंडे. आणखी एक मोठे बॅटर आहेत, बिग हिटिंग साठी जाणले जातात. हा चेंडू निर्धावाला, षटकं संपली 5. प्रथम बॅटिंग करत आहेत बॅटर्स लक्झरी बार्बेरियनचे, परंतु ते लक्झरियस कंडिशन मध्ये नाही आहेत, कम्फर्टेबल झोन मध्ये नाही आहेत. षटकं संपली 5. धावफलक आहे 38-38. याची काळजी घ्या. 2 वेगवेगळे डगआउट आपण दोन्ही टीम्सला दिलेले आहेत. तिथे फक्त प्लेयर्स असतील, याच्या व्यतिरिक्त कोणी प्रेक्षक तिथे बसणार नाहीत. टीम मेंटॉर त्यांच्या बरोबर बसू शकतो. तिसऱ्या पंचांची मागणी इथे करण्यात आलेली आहे.
मैदानी पंचांनी या चेंडूला वाईट ठरवलं होतं. आता पाहायचं नेमकं काय घडत आहे. गोलंदाज सुबोध ठाकरे या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्याच्या वतीने करण्यात आलेली आहे. गोलंदाजीत प्रभावित करणारी कामगिरी त्यांनी केलेली आहे. बॅटिंगसाठी सुद्धा सुबोध ठाकरे जाणले जातात. फलंदाजी सुद्धा ठीकठाक करू शकतात आणि ते स्किल असलंच पाहिजे. ग्रामीण भागातील क्रिकेट खेळत असताना खेळाडूकडे फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता असावी. नॅचरल सोलर चार्जरचं मी कौतुक करत आहे ते अशासाठी की त्यांनी त्यांचं क्षेत्ररक्षण लगेच सज्ज केलं निर्णयाची वाट न बघता, ज्याला अमन सर प्रो ऍक्टिव्ह असं म्हणतात नेहमी. हा वाईट बॉल आहे, स्पष्ट दिसतो. हा बघा ऑनस्क्रीन आपण बघू शकू. ऑफसाईडला फटका खेळले, चांगला खेळलेत, स्लॅश केलंय, स्लॅश हार्ड बाय बॅटर अँड दिस इज 4 रन्स. चौकार. फ्री हिट. कडा लागते, मागच्या बाजूने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षकाचा ही हृदयाचे ठोके थोडे वाढले असावेत, कारण मागच्या बाजूने येणारा चेंडू त्याचं वळण कोणत्या बाजूने जाणार आहे हे जर ठरवता आलं नाही फिल्डरला तर त्याचंही काम तमाम होऊ शकतं. षटकं संपली, 6 धावपलकर धावेत, 49 विथ दी लॉस ऑफ 1 विकेट.
बर विकीला धाडण्यात आलं होतं, पुढे आलेत आणि फटका उडवलाय. या फटक्यामध्ये सर्व काही जुळून आलेलं आहे. प्रफुल्ल लोखंडेचा प्रहार आपण बघतो, त्याच्या बॅटचा आविष्कार, महत्वाचा षटकार. काठीनं घोंगडं हे गीत आपण ऐकता. निखिल यांच्याकडे दुपारी घोंगडं तर होतं, फक्त काठीचीच गरज होती. मोठा प्रहार करायचे, मोठा प्रहार करायचे. कटरचा वापर करतायत गौरांग ढगेच्या वतीने. तिखट प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देण्यात आलेलं आहे. ठोसास ठोसा असं आपण म्हणत असतो आणि ते फलंदाज गोलंदाजामध्ये झालं पाहिजे. एक तरफा प्यार और एक तरफी हार किसी को मंजूर नहीं होती. पुढे गेले, उडवलाय, फेकून दिलाय ऑन साइडला. लॉंगॉनच्या डोक्यावरून गगनचुंबी, गगनभेदी, आसमानी सुलतानी टोला षटकार. त्याचा वापर केला जाईल. याच पद्धतीने धावफलक जर पुढे गेलं तर मला असं वाटतं 75 पर्यंत हे धावफलक पोहोचू शकतं. शिवम यांची माहिती मिळालेली आहे की दोन्ही संघांनी त्यांचे रिव्ह्यू गमावलेले आहेत. स्कोररचं अशा पद्धतीने लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे आणि शिवम तू त्या पद्धतीने लक्ष देतो त्याबद्दल तुझं कौतुक. स्कोरिंग सुद्धा त्याचं चांगलं आहे. अधिकचा वेळ खर्च करू नका. बॉलिंग टीम लगेचच गोलंदाज नियुक्त करा आणि त्याच्याकडे चेंडू सोपवा, सुपूर्द करा. गुड हँडरायटिंग इज ए काइंड ऑफ ऑर्नामेंट. चांगलं हस्ताक्षर हे सुद्धा दागिन्यापेक्षा कमी नाही असं म्हणतात. आणि शिवमच्या विषयी बोलायचं झालं तर त्याचा हस्ताक्षरच दागिना नाही तर तो स्वतः फार मोठा दागिना आहे. मागे चेंडू निघून आलेला आहे. फुलर लेनचा चेंडू. गजानन तित्तरमारे पहिल्या षटकामध्ये महागडे ठरले होते, आता ते कमबॅक करण्यासाठी आलेत. याबेचा चेंडू चांगला आहे, याबेचा चेंडू चांगला आहे. लागोपाठचे दोन चेंडू निर्धाव फेकलेत. गोलंदाज गजानन तित्तरमारे. 4 चेंडू फेकायचे आणखी या षटकात. 63 धावा झालेल्या आहेत. ऑनसाइडला खेळतायत. लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना खेळले होते. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले. थ्रो आलाय आणि त्याचमुळे फलंदाज प्रफुल्ल लोखंडेला खेळाडू कक्षाचा रस्ता इथे पकडावाच लागेल. खेळीचा अंत होतो. धावबादच्या रूपाने बॅटर प्रफुल्ल लोखंडे बाद. अवैध बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि त्याचमुळे आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले ते म्हणजेच राहुल ठाकरे. ठाकरे यांना ठाकरे ब्रँड दाखवावा लागेल. अजय सर असं म्हणतात गरजवंताला अक्कल नसते. अंगाला आली खाज आणि हाताला नाही लाज. समोर 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 बाणाप्रमाणे समोर ज्या कामासाठी मैदानाच्या आतमध्ये राहुल ठाकरेच्या हातामध्ये बॅट दिलेली आहे ते कार्य गेल्या गेल्या लगेचच संपन्न करत आहेत. त्या कार्याची पूर्ती करत आहेत, पूर्णत्वास आणत आहेत आपलं मनोरथ. प्रेक्षकांचं मनोरंजन या षटकारानिशी.
गजानन तित्तर मारे आणखी एक चेंडू तुमच्या समोर मोठा फटका खेळण्यासाठी देतील तर त्यांना तित्तर माने कसं म्हणता येईल. दुसऱ्या चेंडूत लगेच वापशी इथे इथे एसटी रक्षकाला व्यवस्थितरित्या कलेक्शन देता आलं नाही. फलंदाज बाद होऊ शकले असते परंतु झालं गेलं गंगेला मिळालं. यानंतर पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल शेवटच्या चेंडूसाठी. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या बनलेल्या आहेत 72 गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 2. माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला किंमत आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राहुलने आतापर्यंत 8 धावा मिळवलेल्या आहेत 2 चेंडूंमध्ये. शेवट कोणाचा गोड असेल ही चर्चा आपण करणार होतो. आता तो गोड झालेला आहे गोलंदाजी करणाऱ्या नॅचरल सोलर चार्जरचा. परंतु या षटकामध्ये आपण राहुल ठाकरेचा एक मोठा घणाघाती प्रहार पाहिला. त्याचमुळे धावफलक 70च्या वर गेलं. पहिल्या डावामध्ये धावा बनलेले आहेत 72 आणि 73 धावांचं कडवं आव्हान चेस डाऊन करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी रात्रकालीन क्रिकेटमध्ये अंडर आर्टिफिशियल लाईट्स नॅचरल सोलर चार्जर्सला.
बऱ्याचदा असं घडलेलं आहे, एखाद्या फलंदाजा संदर्भात एखादं बक्षीस अनाऊन्स करणं जर थोडं त्याला डिले झाला तर बऱ्याचदा तो फलंदाज बाद होताना पण मी पाहिलेलं आहे. अशीच अनाऊन्समेंट होती मयुरेश यांच्यासाठी, परंतु आता ते अनफॉर्च्युनेटली खेळाडू कक्षाकडे दाखल झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर ललित देशमुख, त्याचबरोबर सूरज चव्हाण हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. ग्रामीण भागातून एक कलाकार पुढे आला, त्याचबरोबर मराठी बिग बॉस मध्ये त्यांनी त्याचं नशीब आजमावलं. फक्त नशीब आजमावलं नाही तर अंतिम जेतेपद मिळवलं. हे नाव आहे सूरज चव्हाण. झापूक झुपूक या संघाचा संघ कर्णधार लीडर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले ललित देशमुख. स्कोर ऑफ द विकेट. खेळायचा प्रयत्न तिकडे झाला होता. सगळेच्या सगळे 11 खेळाडू एकदाच जल्लोष करतायत. युनिटी इज द बेस्ट स्ट्रेंथ असं म्हटलं जातं. युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. आणि एकीचं बळ गेली पहिल्या दिवसापासून आपण बघतो. लक्झरी बार्बरियन या संघाने आपल्याला दाखवलेलंच आहे. फुलटॉस ऑन साइडला खेळत आहेत. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत 30 सर्कलवर. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू व्यवस्थित रीतीने अडवला. फेकी झाली. एकच धाव मिळताना आपण सगळेजण बघत आहोत. गुलाबसिंग राठोड याने स्वतःला प्रूव्ह केलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही संघाची कमान कशा पद्धतीने हाती धरता, संघाला कशी वाढ दाखवता हे महत्त्वाचं असतं. ते दिशादर्शन केलेलं आहे गोलंदाज गुलाबसिंग राठोडने फ्रंटलाईन बॉलर म्हणून. फुललेंचा चेंडू. आता क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत 30 सर्कलमध्ये, त्यामुळे अधिक काही मिळणार नाही. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. आणि त्या फिल्डर्सचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं विशेपमध्येच आहेत ते दोन्ही फिल्डर. लॉंग ऑन लॉंग ऑफ सेट आहे बॅटरसाठी. गुलाबसिंग राठोड पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू. अजय पहाडे सरांनी लक्झरी बार्बरियनचं नामकरण गुलाबी गँग असं केलेलं आहे. आणि त्या गुलाबी गँगचे सरताज गुलाबसिंग राठोड यांचं पहिलं षटक तिकडे संपलं. त्याने धावा फक्त खर्च केल्या 3. एक गडी त्याने मिळवला. पिंक पॅन्थर्स वी कॅन कॉल देम. गुलाबी रंग तसा आहे आपण पाहिला तर प्रेमाचा रंग असतो, परंतु क्रिकेटमध्ये प्रेम, दया, करुणा या सगळ्या गोष्टी जरी असतील तरी तुम्हाला भेद करायचा असतो. समोरच्याला फटकारायचं असतं, समोरच्याला शह द्यायचा असतो, त्याला पराजित करायचं असतं. त्याचमुळे त्या भावना वेगळ्या बाजूला ठेवून तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागतं. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अमोल रामटेके. लक्झरी बार्बरियनच्या गोलंदाजीचा विचार केला तर त्यांच्याकडे गुलाबसिंग राठोड त्याचबरोबर सुनील राणे ही महत्वाची 2 शस्त्र आहेत. आणि त्यांची धार अधिक वाढावी म्हणून अमोल रामटेकेचा वापर होत आहे. हा फटका चांगला आहे. मिडॉनच्या अगदी जवळून काढलेले, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक दक्ष आहेत, जागे आहेत, सतर्क आहेत, सावध आहेत. बरोबर योग्य वेळेवर त्या चेंडूपर्यंत पोहोचले. फक्त एक धाव प्रतिस्पर्धी टीमला मिळून दिलेली आहे, फलंदाजांना मिळून दिलेली आहे. 1.1 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावर धावा जर पाहिला तर त्या बनलेले 4. 41 चेंडूचा खेळ शेष आहे. 69 धावा बनवायचे. 41 चेंडूंमध्ये वाटतं तितकं सोपं नाही आणि खूप काही कठीणही नाही. हा फटका असं वाटत होतं की फसलाय म्हणून, परंतु क्षेत्ररक्षक थोडे दूरवर राहिले होते, त्यांना कॅचवर जाता आलं नव्हतं. बॅकअप तर लगेच मिळालं. बॅकअप साठी जर्सी नंबर 12 तयार होते. लगेच चेंडूपर्यंत पोहोचले. चेंडू अडवलाय त्यांनी सुद्धा. क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना खेळाडूंना, संघांना क्षेत्ररक्षणामध्ये जितकी चांगली कमाई तुम्ही कराल, कामगिरी कराल, तितके तुमचे गोलंदाज कॉन्फिडंट असतील.
leading edge and taken by wicket keeper Dr. Ravikant Chaudhary, and this is demise end of batter Lalit Deshmukh. Natural Solar Charger have lost their second batter. Lalit departs. ही लक्झरी बार्बेरे अशी टीम आहे ना की ती कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना सोडत नाही. सामन्यावरची पकड जरी ढिली झाली तरी पुन्हा एकदा संघर्षासाठी तयार राहते आणि तोच संघर्ष आता करावा लागेल प्रतिस्पर्धी टीमला, अर्थात नॅचरल सोलर चार्जरला. त्याने चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, संघर्ष दाखवावं लागेल. आजचा संघर्ष उद्याचं साम्राज्य तुम्हाला देत असतो. हलकेच खेळतायत. फक्त एका धावेसाठी इंटेन्शनली खेळला गेलेला हा फटका. तुम्हाला अधिकची ताकद कधी वापरायचे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे फलंदाज म्हणून. तुम्हाला कमी ताकदीचा वापर कधी करायचा हे फलंदाज म्हणून तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ऑफसाईडला फटका खेळतात. प्लेसमेंट तर चांगले आहे परंतु दोन क्षेत्ररक्षकांना भेदता आलं नव्हतं आणि त्याचमुळे आपण बघतो एकीपेक्षा अधिक काही नाही. कॉन्फिडन्स इथे दाखवावं लागेल, जबाबदारी इथे घ्यावी लागेल. जबाबदारी ओळखणं वेगळं, जबाबदारीचं भान असणं वेगळं, जबाबदारीचं निर्वाहन हे त्यापेक्षा कित्येक पटीने वेगळं. बऱ्याचदा पुराणातली वांगी पुराणात राहतात. खेळलेत जरूर, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. पाठपोऱ्या अवस्थेमध्ये झेल. ओ माय गुडनेस, काय झेल पकडलेला आहे. अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय. गुलाबी गँगच हे करू शकते आणि ते त्याने करून दाखवलेलं आहे. काय झेल टिपलाय. या स्पर्धेतील वर्धा प्रीमियर लीग मधील आतापर्यंतचा हा सर्वोत्कृष्ट झेल. आणि एक चेंडू शेष आहे मला असं वाटतं. बेग युअर पार्डन. 2 षटकं संपलेत. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करण्यासाठी नवीन गोलंदाजाचा वापर होतोय. 36 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 36 चेंडूंमध्ये धावा बनवायचे 66. 6 षटकं आणि त्याचबरोबर 66 धावा म्हणजे 11.00 चा आस्किंग रन रेट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तो म्हणजेच बॅटिंग टीम साठी नॅचरल सोलर चार्जर्स. तिसरं षटक श्रेष्ठ तेलरांदे. सूरज चव्हाणने फटका तर हवेत उडवलेला आहे. ए उडाया और ए सिक्सर. चांगला फटका. फार लवकर चेंडूची लाईन पिक केली होती. त्यानंतर तयार होते स्लॉक करण्यासाठी समोरच्या दिशेने. स्लॉकचा फटका. tenniscricket.in च्या कॅमेरामनचं अत्यंत चांगलं इथे वर्क आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू तुम्हाला दिसला. बॅकफुटला गेलेत. त्याचबरोबर चांगला फटका खेळतायत. फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे. विथ दी ओपन पेस ऑफ द बॅट. Shot offered by batter, just single available, nothing more than that. Score is moving up to 14 runs with the loss of 3 wickets.
34 more deliveries to be bowled by bowling side and 59 required to win this match. फटका खेळायचंय परंतु श्रेयस तेलरांदेने गती काढून घेतली होती. हे ओळखता आलं नव्हतं बॅटर गौरांग ढगेला. एकाच ऍक्शन मध्ये विशाल जर तुम्हाला विविधता देता आली तर फलंदाजांसाठी ती परिस्थिती अत्यंत कठीण असते. कमी गती काढून घेतली परंतु गौरांग ढगे याने चेंडूला ढगात धाडलेला. आणखी एक षटकार. अलॉंग दी कार्पेट चेंडू मागे जात असताना आपण बघतो क्षेत्ररक्षक काय उपस्थित चेंडू अडवल्यापैकी झाली. याच दरम्यान 2 धावा पूर्ण. नॅचरल सोलर चार्जरचा हा डाव आता इथे गतिमान बनत चाललेला आहे आणि ते काम केलेले फलंदाज म्हणून गौरांग ढगे याने जो एक षटकार खेळला. सूरज चव्हाण मैदानाच्या आतमध्ये खेळतो. 200चा स्ट्राईक रेट त्याचा आपल्याला पाहायला मिळतो आणि टार्गेटचा विचार केला तर मला असं वाटतं 73. आखू टप्पा. आता फटका फसला. सोपा प्रश्न विचारला होता गोलंदाजाने परंतु त्याचं योग्य उत्तर माहित नव्हतं बॅटरला. फटका फसला होता परंतु मिसटायमिंग झाला. हे बॅटरच्या बाजूने गेलं. असं बऱ्याचदा होत नसतं विनायक. कधी कधी चांगल्या टायमिंगचे फटके तुम्ही क्षेत्ररक्षापर्यंत तुमचे पोहोचतात आणि तिथे तुम्ही बाद होता. कधी कधी मिसटायमिंगच्या फटक्यामधून या पद्धतीने तुम्ही सर्व्हाइव्ह होता कारण चेंडू फिल्डर पर्यंत जात नसतो. कधी कधी कन्व्हिन्सिंग फटके खेळाडूपर्यंत पोहोचतात. कधी कधी अनकन्व्हेन्शनल फटक्यांना वाट मिळते ते सीमारेषेपर्यंत जातात. हे सगळं क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे झालेलं. गुलाबसिंग राठोड दाखल झालेत. का प्लेसमेंट दिलेली आहे. भूमितीतील बायसेक्टर 8वा. या पद्धतीने या चेंडूला 2 फिल्डरच्या मधून काढलेल्या. ग्रेट प्लेसमेंट. ग्रेटली डन बाय बॅटर. 4 रन्स. चौकार आला. या चौकाराने धावफलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले 27. 3 गडी गमावलेले आहेत. 9.52चा आस्किंग रन रेट. हा फटका आणखी एक चांगला फटका आहे. के कडक चौकार. धावफलकाचा वारू आता स्वच्छंदपणे विहरायला लागलेला आहे. त्याला जर प्रतिबंध देता आला नाही तर गुलाबी गँगचं अस्तित्व या सामन्यासाठी धोक्यात येऊ शकतं. लक्झरी बार्बरियन मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. त्यांच्या विरोधात नॅचरल सोलर चार्जर ही टीम आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 31. 3 गडी गमावलेले आहेत. 28 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज. चार्ज झालेले आहेत आता हे फलंदाज. संघर्षासाठी तयार झालेले. त्यांनी सुद्धा कंबर कसलेली आहे कारण तुम्ही गुलाबसिंग राठोड सारख्या अनुभवी गोलंदाजाच्या विरोधात ज्यावेळेस इतक्या सहजतेने फटके खेळता त्यावेळेस तुमचा तो निर्धार तुमच्या खेळीमधून स्पष्ट होतो.
नॅचरल सोलर चार्जर्स आतापर्यंत चांगले खेळत बॅटर सूरज चव्हाण आणि त्याचबरोबर गौरांग ढगे. आणखी एकदा शतरक्षकाच्या जवळून काढण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. फटका तर चांगला होता सूरज चव्हाणचा. एक धावेपेक्षा अधिक तिकडे काही मिळणार नाही. प्लेसमेंट तितकी चांगली जुळवता आली नव्हती. खांद्याचा अतिरिक्त वापर करत असताना हा लेंथ बॉल राईज केला होता गुलाबसिंग राठोडने. आणखी एकदा स्वतःची रीच वाढवली. थोडे लीन झाले. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले. हॉरिझॉन्टल बॅटने समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळला गेलेला हा ड्राईव्ह. धावा आतापर्यंत बनलेले 34 शेवटचा चेंडू. आणखी एकदा बॉडीचा शेप होल्ड करत असताना हेड पोझिशन व्यवस्थित ठेवत असताना खेळला गेलेला हा ड्राईव्ह. त्यातून धावा मिळत आहेत 2. चांगला क्रिकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा इथं पूर्ण करतायत. षटकं संपली 4 आणि 4 षटकाच्या अंती 36 धावा बनलेल्या आहेत रनचेस मध्ये नॅचरल सोलर चार्जरच्या. आणि बरोबर आणखी 37 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी इथून पुढे बॅटिंग टीमला. सन्माननीय शिवाजी चौधरी साहेब यांचं आगमन मुख्य मंचावर झालेलं आहे. या परिसरातील सुपरिचित समाजसेवक आहेत. त्यांचं वर्धा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत.
आतली कडा लागत असताना आपल्याला पाहायला मिळते इथे एकही धाव मिळणार नाही. श्रेष्ठ तेलरांदे याने या संपूर्ण टीमला सावरण्यासाठी जे जे करता येईल ते ते आतापर्यंत केलेलं आहे. हे बघा, प्रेक्षक डगआउटच्या उजव्या बाजूला आता त्याने झाडांच्या फांद्या सुद्धा ठेवलेल्या नाहीत आणि ते घेऊन आलेले आहेत, आपल्या साहित्यानिशी सामानानिशी आलेले आहेत आनंद व्यक्त करण्यासाठी. युवा पिढी बॅकफुटला ढकललंय. फलंदाजांना इथे व्यवस्थित टॅकल करावी लागेल गोलंदाजी श्रेष्ठ तेलरांदेची, कारण आतापर्यंत लागोपाठचा तिसरा डॉट बॉल टाकलेला आहे श्रेष्ठ तेलरांदेने. 20 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज, 20 मध्ये 36 बनवायचे. काय करतील फलंदाज? ऑन साइडला खेळायचा होता परंतु समोर निघून गेलेल्या बिशप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत फक्त आले नाही तर झेल टिपलाय आणि याच पुढे फलंदाज सूरज चव्हाणची ही वेळ इथे पूर्ण झालेली आहे. त्याच्या इनिंगला मिळाला पूर्ण विराम. चौथा मोठा हादरा बसतो बॅटिंग टीमला, अर्थात नॅचरल सोलर चार्जर्सला. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण बघतो 4.5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज श्रेष्ठ तेलरांदे तयार आहेत. या षटकामध्ये त्याने डिफरन्स क्रिएट केलेला आहे. ही हॅज created difference because he has conceded only 1 runs, picked up very important crucial wicket. This is the second over individually by Shresh Telrande. ऑन साइडला खेळतायत, बॉडी बॅलन्स गमावलाय, अडखळतायत, त्याचबरोबर डगमगतायत. परंतु आता इथे चौकार खेळलेला आहे फलंदाज पंकज कांबळेने. त्याच्या बॅटमधून आलेला हा महत्वपूर्ण फटका. हा बघा ऑन स्क्रीन रिप्ले आपल्याला tenniscricket.in वतीने फटका खेळले होते. एष्ट्यांच्या जवळ होते, अगोदर बॉडी बॅलन्स गमावला, हातातील बॅट खाली टाकली, त्याचबरोबर हातानाच आधार बनवत असताना पुन्हा उभे राहिले, परंतु तोपर्यंत चेंडू सीमापार निघून गेला होता. हा चौकार. थँक्स अ लॉट. बघा, ज्या प्रेक्षकांसंदर्भात आपण या अगोदर चर्चा करत होतो त्या सगळ्या कंपनीला विनंती आहे, आपण तिथे जो पडदा आहे ब्लॅक कलरचा त्याला स्पर्श करू नका, त्याला हात लावू नका, तो सोडू नका आणि फाडू तर नकाच नका. या स्पर्धेमध्ये आपण बघतो 10 संघ सम्मिलित झालेले आहेत. त्या सगळ्यांचे संघ मालक आपण क्रीडानगरमध्ये उपस्थित असाल तर तुम्हाला सगळ्यांना वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशनच्या वतीने विनंती आहे, विथ द ड्यू रिस्पेक्ट प्लीज कम ऑन द स्टेज. आमच्या मुख्य मंचावर या स्थानापन्न व्हा आणि इथे बसून सुरू असणाऱ्या क्रीडा सोहळ्याचा आपण आनंद घ्या. अठरा चेंडू शेष आहेत, 32 धावांची गरज इथून पुढे बॅटिंग टीमला. फलंदाजी नॅचरल सोलर चार्जर्सची, गोलंदाजी लक्झरियन बार्बेरियन. समोर गेलाय, ऑन साइडला खेळायचं होतं, कही पे निगाह है कही पे निशाणा. पुन्हा बुलडाणा फटका, फसला, झेल टिपला, फलंदाज बाद. थँक्स अ लॉट. मुख्य मंचावर अभिषेक
सर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खरं तर जोडले जात आहेत. तुमचं सरचं स्वागत. एक अत्यंत सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. माणसाचे कपडे फाटले तरी हरकत नाही, ते शिवता येतात, परंतु विचारात जर फाटके असतील तर आयुष्याच्या चिंध्या होतात असं म्हटलं जातं. कधी कुठे काय बोलावं हे तुमचं ज्ञान ठरवतं, कौशल्य ठरवतं. किती बोलावं की बोलूच नये हा तुमचा संयम आणि संस्कार ठरवत असतात. त्यातील चांगलं व्यक्तिमत्व अभिषेक सर. जितकं गरजेचं आहे तितकी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवतायत. अधिक ॲग्रेशन नाही, अत्यंत हंबल पर्सनॅलिटी. इथे उलटा फटका, पलटी फटका हा चौकार आलेला आहे. समालोचन कक्षाला सलामी देत असताना चेंडूला आपण पाहिलेल्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले बॅटर म्हणून गजानन तित्तरमारे. अमोल रामटेके सेकंड स्पेल क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल होत असताना आपण बघत आहोत. मॅच अत्यंत इंटरेस्टिंग बनलेली आहे. ऑनसाइडला मोठा फटकाचा खेळण्याचा प्रयत्न तर झालाय. चेंडूपैचा संपर्क नाही. डावी एसटी सोडून जात असताना चेंडूला इथे पंचांनी हेरलेल्या आहे. त्याचमुळे आता दोन्ही हात त्यांच्या समांतर अवस्थेमध्ये आलेले आहेत. हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावपलकोर जोडली जाईल. अशा धावा दिलासादायक असणार आहेत बॅटिंग टीमला, अर्थात नॅचरल सोलर चार्जर्सला. यांच्या डावाचा विचार केला तर चांगले फलंदाज मयुरेश झापार्डे फार लवकर बाद झाले होते. कमी गती, त्याचबरोबर चेंडू खाली राहिला. प्रतिकूल परिस्थिती, आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली फलंदाजासाठी. परंतु एक गोष्ट महत्वाची आहे, रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 10च्या आसपासचा रिक्वायर्ड रन रेट आहे. मैदानाच्या आतमध्ये गजानन तित्तरमारे फक्त आणि फक्त मोठ्या पटक्यांसाठीच निघालेले आहेत. थोडं मेरिटवर सुद्धा खेळता येणं कुठे ना कुठे गरजेचं बनलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये या षटकाचा विचार केला तर या षटकातील 3 चेंडू महत्वाचे आहेत. टेनिस क्रिकेटचा विचार केला तर अलीकडे आपण बघतो 2 षटकांमध्ये तुम्ही 35-40 धाबाही बनवू शकता. समोर समोर विषयमध्ये फटका आणि इथे थोडा लेझी अटेम्प्ट, कॅज्युअल अटेम्प्ट आपण पाहिला. कॅज्युअल अप्रोच होता क्षेत्ररक्षकाचा आणि एकदा पूर्ण दुसरीचा इथे प्रयत्न होईल. 2 धावा पूर्ण होतील. मला असं वाटतं शिवम की क्षेत्ररक्षकाला असं वाटलं नसेल की आपला हात चेंडू पर्यंत पोहोचेल, म्हणून त्यांनी हाफ हार्टेड अटेम्प्ट केला. परंतु नंतर त्याला समजलं की अरे जिथे आपण हात टाकलेला तिथेच नेमका चेंडू आलेला आहे. परंतु अंतिमतः त्याला नियंत्रण ठेवता आलं नाही. झेल सुटला. या स्पर्धेत आयोजकांच्या सूक्ष्म निरीक्षणासंदर्भात आपण या अगोदर अनेकदा बोललेलो आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून या स्पर्धेशी प्रेक्षक म्हणून ज्या महिला भगिनी ते आलेल्या आहेत त्या सगळ्यांसाठी VIP बॉक्स बनवण्यात आलेला आहे. वेगळी बैठक व्यवस्था बनवण्यात आलेली आहे आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्या महिला भगिनींना, आपण त्या VIP बॉक्समध्ये बसत असताना चालू असणाऱ्या या स्पर्धेचा क्रिकेटचा आनंद घ्या. बघा हे सगळे प्रेक्षक आता आपल्याला पाहायला मिळतात. ज्या VIP बॉक्सची मी चर्चा केलेली आहे तिथे महिला भगिनी त्याचबरोबर संघ मालक असतील. VIP बॉक्स आहे तो, हे आपण लक्षात घ्या. काही खेळाडू तिकडे जर बसलेले असतील ते निदर्शनात आलं आमच्या कमिटीच्या तर तुमच्या बरोबर संपर्क साधू शकतात कमिटी मेंबर्स, आणि म्हणून ते येण्याच्या अगोदर तुम्हाला तिथून बाजूला यायचं आहे. बारा चेंडू 24 धावा. गोलंदाज सुनील राणे आले आले आल्या चेंडू कडा घेतलेली आहे बॅटची.
गजानन तित्तरमारे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. इंटेंट तर त्याने दाखवलेला आहे, प्रयत्न तर करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आणि ते करतायत इथे दोन्ही फलंदाज. परंतु त्यामध्ये त्यांना किती यश मिळतं यावरून या सामन्याचा रिझल्ट, या सामन्याचा निकाल अवलंबून आहे असं म्हणावं लागेल. फील्ड पोझिशन चेंज केली जाते गोलंदाजाच्या वतीने, त्याचबरोबर संघ कर्णधाराच्या वतीने. जे क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हर मध्ये होते त्यांना आता ऑनसाइडला घेतलं जात आहे. ऑनसाइडला आता 4 क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कलच्या बाहेर प्रोटेक्शनसाठी. हा फटका चांगला आहे, कारण क्षेत्ररक्षकाला चेंडूवर नियंत्रण मिळवता येत नाही. त्याच्या उघड्या डोळ्यांच्या समोर एक टप्प्यानिशी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात असताना त्याने पाहिला. फटका महत्वाचा, हा चौकार. चांगला फटका. अ फ्रेंड इन नीड इज ए फ्रेंड इन डीड. गरजेच्या वेळी उपयोगाला येतो तोच खरा मित्र असं पण म्हणतो. आता या संघाची गरज ओळखलेली आहे फलंदाजांनी. ऑफसाइडला, या अगोदर ऑनसाइडला, जिकडे बरोबर चेंडू मेगा स्क्रीनच्या तिथे गेला होता, तिथून जर तुम्ही एक लाईन मारली तर ती लाईन बरोबर विरुद्ध दिशेला जाईल आणि तिथे चेंडू निघून गेलेला. या अगोदर लॉंग लेग रिजन आणि आता इथे आपण पाहिलं तर डिपिश पॉइंट, दोन्ही वेळेला चेंडू सीमा पार. लागोपाठचा दुसरा चांगला फटका, दुसरा चौकार. गुलाबसिंग राठोड सारख्या गोलंदाजाच्या विरोधात लागोपाठचे 2 चौकार. सुनील राणे सारख्या गोलंदाजाच्या विरोधात लागोपाठचे 2 चौकार. या सगळ्या गोष्टीवरून काहीतरी संकेत प्रेक्षकांना मिळतात. पाहायचंय, ज्यावेळेस वेळ तुमच्या बरोबर असते त्यावेळेस तुम्ही हातामध्ये माती घेतली तरी त्याचं सोनं बनतं, परंतु वेळ जर विरोधात असेल तर तुम्ही हत्तीवर बसलात तरी हत्तीच्या कानामध्ये मुंगी चावते. तीन चेंडू ऑफसाइडला. योग्य वेळेला उंच उडी घेतली, ते चेंडूवर पकड मिळवली. मला असं वाटतं विकी भूते तिकडे आहेत. चेंडू आडून फेकी झाली, 1 धाव मिळालेला आपण बघतो. धावपलकर धावा आता अंकित झालेले, त्या म्हणजे 59. या सामन्यामध्ये थ्रिलिंग क्लायमॅक्स कुठे ना कुठेतरी दडलेला आहे हे सांगण्यासाठी कोणत्या ऍस्ट्रॉलॉजरची आपल्याला गरज नाही. जसा जसा सामना पुढे जाईल तशी तशी ती अनुभूती तुम्हाला मिळणार आहे. हीच तर मजा आहे क्रिकेटची. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न तर झालेला आहे. बॅकफुटला होते, तिथून खेळायचं होतं, जिकडे प्लेसमेंट द्यायची तिकडे चेंडू गेला नाही. परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू इतका दूर गेला की तोपर्यंत अडून फेकेपर्यंत 1 धाव तर मिळू शकते. ती धाव धावपलकर जोडली जात आहे. चेंडू शेष आहेत इथून पुढे 7 आणि 7 मध्ये 13 धावांची गरज आहे. या अगोदर अनेकदा हे इक्वेशन आलं. एकदा तर 7-12चं इक्वेशन होतं, तिथे बॅटिंग करणारी टीम जिंकलेली आपण पाहिली होती. पाहायचंय आता इथून पुढे काय घडणार आहे. क्रिकेटचा सामना म्हटला की त्यामध्ये अनिश्चितता असतेच असते. ही स्पर्धा उद्या बरोबर 8:30 वाजता सुरू होणार आहे, याकडे लक्ष द्या. बॅकफुटला ढकललाय. यष्टी रक्षकाचं पाठबळ जितकं चांगलं हवंय तितकं अपेक्षितरित्या मिळालं नव्हतं, परंतु शॉर्ट लेग मध्ये विवेक आहेत, ते चेंडू अडवतायत आणि एका धाब्यावर समाधान मानावं लागलेलं आहे. आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता, सामना तर शेवटच्या षटकामध्ये प्रविष्ट झालेलाच आहे आणि अगदी बरोबर 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज, 200चा स्ट्राईक रेट. मुख्य मंच आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. अनेक मान्यवर मुख्य मंचावरही आहेत आणि त्याचबरोबर VIP बॉक्स मध्ये सुद्धा आता मान्यवर बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचं पालकत्व ज्यांच्या वतीने स्वीकारण्यात आलेलं आहे असं व्यक्तिमत्व जय महाकाली शिक्षण संस्था, त्याचबरोबर अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे सन्माननीय सेक्रेटरी सचिव सचिनजी अग्निहोत्री साहेब यांचं मुख्य मंचावर आगमन झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये अर्थात वर्धा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष सस्नेह स्वागत. ही स्पर्धा आता भारतात
पोहोचलेली आहे. फक्त आणि फक्त वर्धा जिल्ह्यापुरता ती मर्यादित राहिलेली नाही. महाराष्ट्रभर या स्पर्धेने चर्चा मिळवलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या स्पर्धेने चर्चा मिळवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि का मिळवू नये या अगोदर आपण त्या गोष्टीची चर्चा केलीच होती. चांगलं काम करा, तुमच्या पाठीवर शाबासकीचे अनेक हात येतात. ही स्पर्धाच इतकी मोठी आहे, इतकी भव्य आहे, इतकी दिव्य आहे, इतकं विराट स्वरूप या स्पर्धेचं आहे. ग्रामीण भागातील वर्ध्यातील क्रिकेटची उंची वाढवणारी स्पर्धा, क्रीडा संस्कृतीत रोवला गेलेला मानाचा तुरा. आणि त्यासाठी आपल्याला सलाम करावा लागेल एका व्यक्तिमत्वाला, आणि ते व्यक्तिमत्व आहे सचिनजी अग्निहोत्री साहेब. मुख्य मंचावर सन्माननीय उदयजी मेघे सर आणि सजल मेहरे सर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सर्वांचंही आम्ही वर्धा प्रीमियर लीग मध्ये सरचे स्वागत करत आहोत. थ्रिलिंग क्लायमॅक्स साठी आता प्रेक्षकांना तुम्हाला तयार राहावं लागेल. 6 चेंडू आणि 12 धावा. काय घडेल या सामन्यामध्ये? विजेते पदाचा मान कोणाला मिळेल, जेते पदाचा हार पुष्पगुच्छ कोणाच्या गळ्यामध्ये जाईल हे पाहायचंय. यावेळेस फटका फसलाय. रविकांत चौधरी डेडिकेशन 100%, होल हार्टेड अटेम्प्ट, समर्पणात कुठेही कमी ठरले नाही. रविकांत चौधरी थोडे जखमी जरूर होत आहेत, परंतु ज्या कार्यासाठी सूर लावला होता त्यामध्ये यश मिळालं. कठीण झेल टिपला रविकांत चौधरीने. फलंदाज गजानन तित्तरमारे बाद. बेगवर पार्डन. यस 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 हरकत नाही. हा झेल तिकडे टिपता आला नव्हता. असं वाटलं होतं डायव्हिंग एफर्ट झाल्यानंतर कॅच कंप्लीट झाली असावी. मुख्य मंचावर अक्षयजी मोहता साहेब आले, त्यांचंही सरचे स्वागत. 5 मध्ये 11 हवेत. गजानन तित्तरमारे या अगोदर अडखळत खेळत होते, चाचपडत खेळत होते, परंतु मला असं वाटतं ती होती वादळापूर्वीची शांतता. सायंकाळचं शांत वातावरण भंग करण्याचं काम गजानन तित्तरमारेच्या फटक्याने केलेलं आहे. महत्वाच्या वेळेला, मोक्याच्या क्षणाला आलेला आहे हा षटकार. चार चेंडू 5 धावा, 4 चेंडू 5 धावा, 5 धावा 4 चेंडू, असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संघर्षासाठी या दोन्ही क्रिकेट टीम्सला, या क्रिकेट टीमच्या मेंटॉर्सला, त्याच्यामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना, कर्णधारांना, सगळ्यांनाच आपल्याला धन्यवाद द्यावे लागतील. याच पद्धतीच्या क्रिकेटसाठी आपली विहित कामं घरी सोडून, अर्ध्यावर सोडून क्रीडा रसिक मैदान गाठत असतात आणि त्यांच्या पसंतीस उतरलेला सामना. 4 मध्ये 5 बनवायचे आहेत. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? काय घडेल? या सामन्याचा रिझल्ट गुलदस्त्यात बंद. गजानन गजानन आणि गजानन. चेंडू सीमा पार, हवे होत्या 5. MSG स्टाईल. हा सामना संपवतायत गजानन. चांगला सामना या क्रीडा शौकीनाने ते अनुभवता आलेला आहे. दोन्ही संघाचं कौतुक. संघर्षाची परंपरा वर्धा जिल्ह्यातील क्रिकेटची तुम्ही जागृत ठेवली, कायम ठेवली, याबद्दल तुमचं कौतुक होणं, तुमची प्रशंसा होणं अत्यंत गरजेचं आहे. मॅच समरीकडे जर आपण गेलो तर चांगला रनचेस इथे निभावला, तो म्हणजेच बॅटिंग टीमने, नॅचरल सोलर चार्जरने. या सामनावीराची चर्चा आपण करणार आहोत, परंतु गजानन तित्तरमारे यांचे जे 2 फटके होते त्या 2 फटक्यांनी सामना फलंदाजी करणाऱ्या टीमकडे आलेला आपण पाहिला. या अगोदरच्या फलंदाजांचं सुद्धा चांगलं योगदान राहिलं होतं, ज्यामध्ये आपल्याला सूरजचं नाव घ्यावं लागेल. सूरज सारखा फलंदाज आपण बघितला, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता. त्याचबरोबर बॅटर गौरांग ढगेने सुद्धा एक षटकार, 2 चौकार खेळले होते. परंतु गजानन तित्तरमारे आणि पंकजचे 3 चौकार आपण पाहिले.
गजानन तित्तरमारे याने फिनिशिंग टच दिला आणि या सामन्यात विजय मिळवला. व्हॉट अ ग्रेट विक्ट्री क्लिंच्ड बाय गजानन तित्तरमारे अँड बॅटिंग टीम नॅचरल सोलर चार्जर्स. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. Aman sir, please contact. Okay, so what a match we have witnessed. Natural Solar Chargers, they held their nerves and they prevailed against Team Luxury Barbarian 11 in the game number 5 of the day. So now I would like to invite the players of Team Natural Solar Chargers. I will request to the captain to please bring your team here in front of the main stage. Main stage के सामने कप्तान अपने सभी खिलाड़ियों को लेकर आए. कप्तान ललित देशमुख. वैसे आज टॉस के समय हमें सुबोध देखने को मिले थे. नेचुरल सोलर चार्जर्स के प्लेयर्स प्लीज जितनी जल्दी हो सके प्लीज मेन स्टेज के सामने आ जाएं. नेचुरल सोलर चार्जर्स प्लीज बी क्विक. एक और मैच अभी बाकी है. महेश भाऊ प्लीज अपने सभी खिलाड़ियों को बोल दीजिए मेन स्टेज के सामने आने के लिए. वी विल गिव द ट्रॉफी टू प्लेयर ऑफ द मैच. Natural Solar Chargers, please जल्दी आइए. Okay, once again, we have so many guests today in Varda Premier League Season 6. Starting with the Shivaji Chaudhary ji, social worker. Thank you so much, sir, for coming and blessing us. Then we have Uday ji Meghe, sir. Thank you so much, sir, for coming. Sajal Mehre, sir. आपका भी बहुत बहुत धन्यवाद यहाँ पधारने के लिए. और वहीं अक्षय वेद मोहता जी, आपका भी बहुत बहुत शुक्रिया सर यहाँ आने के लिए. और साथ ही सचिन अग्निहोत्री सर, सेक्रेटरी ऑफ अग्निहोत्री ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस, जिनका योगदान इस प्रतियोगिता में बहुत बेहतरीन रहा है, बहुत बड़ा रहा है. बहुत बहुत शुक्रिया सर एक बार फिर से अपने बिजी शेड्यूल से हमें थोड़ा सा समय देने के लिए. ओके, नाउ आई वुड लाइक टू इनवाइट the player of the match, but before that I would love to have the players in front of the main stage, in front of the big